हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 26. अखंडानंदमात्मानं विज्ञाय स्वस्वरूपतः बहिरंत सदानंद रसास्वादनमात्मनि. नित्यानंद आत्मा स्वस्वरूप आहे हे ज्ञानाने जाणून अंतर्बाह्य सदानंदी अशा स्वतःमधील रसास्वादाचा तू अनुभव घे. अखंडानंदमात्मानं, नित्यानंद आत्मा. आत्मतत्व परमानंद आहे. आत्मतत्व परमानंद आहे, नित्य आनंद आहे, नित्य बहार आहे. कारण आत्मतत्व म्हणजे परमचैतन्य. परमचैतन्य स्वयंभू आहे, स्वच्छंद आहे, स्व आचारी आहे. यामुळे ते कैवल्यानंदी आहे. ही भावातीत अवस्था आहे, कारण येथे भाव नसून तोच एकमेव स्वभाव आहे. आनंद ही आत्म्याची सहजावस्था आहे. आत्म्याची दुसरी ओळख म्हणजे आनंद, परमानंद, कैवल्यानंद. येथे इतर सर्वस्वाचा अभाव असल्यामुळे येथे एकच अवस्था आहे आणि ती म्हणजे आनंद, परमानंद, नित्य आनंद, कैवल्य आनंद. येथे अन्य कशालाही थारा नाही. याच कारणास्तव आनंदाच्या विरुद्ध काहीही नाही. एकतर तेथे स्वभावतः सहजावस्था आनंद असेल किंवा स्थितप्रज्ञता येऊन तेथे काहीच नसेल. कारण स्थितप्रज्ञतेत प्रवेश म्हणजे पुरुषोत्तमात विलीन होणे. परंतु स्थितप्रज्ञतेमधून व्युत्थान झाल्यास तेथे आपल्यात मूलतः असलेला आनंद आपोआप प्रगट होईल. आपण भौतिकाच्या कच्छपी लागून आत्म्यापासून ढळतो आणि त्यामुळे आपण आपोआपच आनंदापासूनही ढळतो. आनंदापासून दूर झाल्यामुळे आपल्यात भावना निर्माण होतात. त्या सप्तरिपू निर्माण करतात. त्यांच्या प्रभावामुळे आपण आत्मेच्छेने आचरण न करता भौतिक स्वास्थ्यासाठी देहादी इंद्रियांच्या इच्छेने वर्तन करतो. यामुळे सुखदुःख पापपुण्य आपल्या मागे लागते. ते आपल्याला संचितात अडकवते आणि आपण जन्ममरणाच्या दुष्टचक्रात फेरे घेऊ लागतो. यास्तव ऋषी पुढे सांगतात, विज्ञाय स्वस्वरूपतः. स्वस्वरूप आहे हे ज्ञानाने जाणून ऋषी सांगतात की आत्मा स्वभावताच मूलताच परमानंदी, नित्यानंदी आहे, स्वेच्छानंदी आहे. असा हा आत्मा म्हणजे तू स्वतः आहेस. तेच तुझे स्वस्वरूप आहे. तू त्या अवस्थेतच या विश्वात जगतात प्रवेश केलेला आहेस. याच अवस्थेत तू येथे जीवन जगत त्याला साक्षी राहून सृष्टीलीला अवलोकन करावीस अशी मूलभूत व्यवस्था आहे. आज तुला स्वतःलाच आत्मा असे जाणत नाहीस, कारण येथील भौतिकाच्या कच्छपी लागून तू स्वतःचा स्वस्वभाव विसरून गेलेला आहेस. त्या तुझ्या मूळ स्वभावावर येथील भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेने आच्छादन पांघरूण घातले गेले आहे. त्याखाली तुझे सत्य आत्मस्वरूप झाकोळले गेले आहे. भौतिकामुळे निर्माण झालेले सुखी किंवा दुःखी असे तुझे असत्य रूप वरवर दिसून येत आहे. देहादी इंद्रिय या भौतिकात रममाण झालेली आहेत. त्यांना त्या भौतिक सुखाचे फार विलोभनीय असे आकर्षण आहे. ती त्या असत्य अशा सुखात लोळत असण्यासाठी महाभयंकर असा खटाटोप करत सुखात हमखास निर्माण होत असलेले दुःख दूर करत कसेही करून सुख टिकवत सुखामधील दुःखाचे चटके सहन करत आयुष्य जगत आहेत. अनेक वेळा झालेल्या पुनर्जन्मानंतर त्या दीर्घ कालावधीनंतर आता तुला स्वतःला सुद्धा तू देहादी इंद्रिये आहेस असेच वाटत आहे. तू स्वतःची आत्मा ही ओळख विसरून गेलेला आहेस. 1350 वर्षे मोगलांच्या आणि 150 वर्षे इंग्रजांच्या अशी एकूण 1500 वर्षे गुलामगिरीत काढल्यानंतर आजही आम्ही स्वतःच्या रूपात अभिमानाने, खंबीरपणे, ताठपणे उभं राहायला बिचकत आहोत. स्वस्वरूपापासून एकदा ढळल्यावर त्याचा पगडा दूर व्हायला फार वेळ लागतो. त्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात. स्वस्वरूपाची मशाल पेटवावी लागते. त्यासाठी आहुत्या द्याव्या लागतात.
येथे तर गेली लाखो जन्म आपण भौतिक उपभोगांच्या संचित ढिगाऱ्याखाली गाडलेले आहोत. रक्तात भिनलेले ते संचिताचे दूषित उपभोग आणि मानेवर बसलेले भौतिक भूत आपल्याला मुद्दामहून दूर करावे लागेल. एरवी ते सहजासहजी आपल्यामधून मुक्काम हलवणार नाही. यासाठी ऋषी येथे एक बिनतोड असा उपाय सांगत आहेत. हा उपाय केला असता क्षणार्धात उपभोगाने अशुद्ध झालेले रक्त शुद्ध होईल आणि मानेवरील ते भौतिक भूत पळून जाईल. ते सांगतात की तू स्वस्वरूप आत्मा आहेस हे विज्ञानाने जाणून घे. त्या योगे सर्व काही क्षणार्धात सुरळीत होईल. तू आत्मसन्मुख होशील. दारे खिडक्या बंद असल्यामुळे अनेक वर्षे खोलीत अंधकार असतो, परंतु दारे खिडक्या उघडल्यावर अनेक वर्षे असलेला काळोख क्षणार्धात लुप्त होतो. अमुक विष आहे असे समजले की आपण ते कदापिही पिणे शक्य नाही. आगीला हात लावला असता चटका बसतो असे समजले तर आपण कदापिही आगीला हात लावणे शक्य नाही, कारण त्यामागील विज्ञानाचा उलगडा झाला. एकदा ज्ञान मिळाले की आपण त्याविरुद्ध वर्तन करत नाही. यास्तव ऋषी सांगतात की तू ज्ञानाने हे जाण की तू तो स्वस्वरूप आत्मा आहेस. तुझ्यामधून हे विष, हे जग, येथील वस्तुजगत निर्माण झालेले आहे. तू स्वतः स्वभोवती देह धारण केलेला आहेस. दर श्वासाश्वासाला त्याला तू प्राणाचा पुरवठा करत आहेस. त्याचा उपयोग करून तू या विश्वातील लीलेचा साक्षी राहून आस्वाद घ्यायचा आहेस. त्यासाठी देह जीवित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी आणि तेवढ्या पुरतेच येथील वस्तुजगत वापरायचे आहे. त्यात रममाण व्हायचे नाही. सृष्टी लीला अनुभवण्यासाठी, त्यासाठी देह जीवित ठेवण्यासाठी येथील वस्तुजगत साधन आहे, ते साध्य नाही. देहाचे चोचले पुरवणे, देहासाठी उपभोग घेणे, मनाची मर्जी राखणे, यासाठी तुझा जन्म झालेला नाही. देहादी इंद्रियांनी तुला त्यांच्या उपभोगांना उपयुक्त म्हणून वापरण्यासाठी जन्माला घातलेला नाही. तू त्यांना धारण केले आहेस. त्यांचा उपयोग करून तू येथील सृष्टीलीला अनुभवायची आहेस. तू असे वागत नाहीस म्हणून तुझ्या वाट्याला सतत दुःख, पीडा, कष्ट, त्रास आहे. यामधून सुख मिळाले तरी ते दुःख, पीडा, कष्ट, त्रास यांचे चटके देत मिळते आणि तेही अल्पस्वल्प कालावधीत नष्ट होते. त्याचे दुःख तर आणखीनच असह्य होते. तू स्वतः नित्य आनंदमय आत्मा आहेस. तू स्वतः आनंदाचे झाड आहेस. त्यासाठी स्वतःचे आत्मरूप ज्ञानाने जाण. बहिरंत सदानंद, अंतर्बाह्य सदानंदी अशा. तू अंतर्बाह्य सदा सर्वदा आनंदी आहेस. या व्यतिरिक्त अन्य अवस्था तुझी असू शकत नाही. परंतु देहादी इंद्रियांच्या उपभोगांच्या कच्छपी लागून तू तुझी कैवल्य ही ओळख विसरून गेला आहेस आणि बेगडी अल्पावधीची भौतिक ओळख घट्ट पकडून ठेवलेली आहेस. यास्तव तू तुझी सत्य ओळख ज्ञानाने समजून घे. तू स्वमर्जीने याच जन्मी मुक्त करेल असा देह धारण केलेला आहेस आणि त्याला पर्याप्त असे जीवन तू दिलेले आहेस. त्यासाठी आवश्यक ते घर, कुटुंब, माता, भौगोलिक परिस्थिती इत्यादी तू निवडलेली आहेस. याला पूरक असे भौतिक वस्तुजगत तू कर्मयोगाने प्राप्त करत आहेस. त्याला उपयुक्त असा कर्मयोग तुला स्वधर्माने प्राप्त झालेला आहे. तेच तुझे अति सुयोग्य असे प्रारब्ध आहे. याचा अर्थ तुझे हे बाह्य भौतिक जीवन सदा आनंद देणारे आहे. त्यात मोठ्या समाधानाने तू जीवन जगायचे आहे. देहाचे आत आत्मांश आहे. आत्मा म्हणजे सदा आनंद. याचे आपण श्लोक क्रमांक 26 मध्ये निरूपण केलेले आहे. याचा अर्थ जर आपण आत्म्याच्या इच्छेने आत्माचरण केले तर स्वभावतःच आपण आनंदात जीवन जगू लागतो. आत्माचरणामध्ये जीवन जगायची प्रेरणा आतून अंतःकरणामधून येते. तीच नैसर्गिक नियतीला अपेक्षित असते. त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजे प्रभूची सृष्टीलीला अवलोकन करायची अपेक्षा पूर्ण करणे आहे. तेथेच कैवल्य असते. अशा प्रकारे आपण नैसर्गिकपणे अंतर्बाह्य सदानंदी आहोत.
यास्तव काय करावे ते ऋषी पुढे सांगत आहेत. रसास्वाद नमात्मनी, स्वतःमधील रसास्वादाचा तू अनुभव घे. आपल्यात सदा बहार असलेला, सदा आनंद देणारा, कैवल्याची अनुभूती देणारा असा रस सदैव ओघवता झरत आहे, वाहत आहे, वर्षाव करत आहे. तो स्वयं आत्मरस आहे. याची जाण तेव्हाच येईल जेव्हा आपण आत्मेच्छेने आचरण करून जीवन जगू. यासाठी आपण स्वतःजवळ राहायला शिकले पाहिजे. आपण स्वतःची सत्य ओळख करून घ्यायला पाहिजे. आपण स्वतःची गट्टी करायला पाहिजे. परंतु आपण नेहमी इतरांच्या सहवासाठी आतुर झालेले असतो. कुणीतरी येईल, आपण कुणाकडे तरी जाऊ आणि वेळ मजेत घालवू अशी आपण इच्छा करत असतो. आपण आनंदात असण्यासाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो. त्यासाठी कुणाला तरी आपण पसंत असावे लागते, कुणाला तरी आपण आवडावे लागते, कुणाशी तरी आपला स्वभाव जुळावा लागतो. याचा अर्थ आपण स्वतःजवळ राहू शकत नाही. आपला आपण स्वतःशी वेळ मजेत घालवू शकत नाही. आपण मौज करायला स्वतःचे स्वतः पर्याप्त नाही. आता साधा विचार करा की जर आपणच आपल्याला पुरेसे नसू, आपणच आपल्याला आवडत नसू, आपणच आपल्यासाठी आपल्या जवळ मौज करू शकत नसू, तर इतर तुम्हाला यासाठी पसंत कसे करतील? तसेच यासाठी जर आपण स्वतःला निवडत नसू, तर यासाठी आपणही इतरांना कितपत निवडून पसंत करू? जेव्हा आपण एखाद्याला पसंत करतो तेव्हा ती एक तडजोड असते आणि तीही बेगडी, खोटी, भ्रामक असते. उदाहरणार्थ आपण असे म्हणतो की अमुक व्यक्ती फार छान आहे. तिच्या सहवासात आपण आनंदात असतो. आपल्याला या व्यक्तीची छान ही ओळख भ्रामक आहे. कारण ती व्यक्ती छान आहे असे आपण म्हणतो, ती आपली वैयक्तिक समजूत आहे. ती व्यक्ती तशी असेलच असे नाही, कारण तसे असेल तर त्या व्यक्तीच्या सहवासात कुणीही आनंदात असायला पाहिजे. केवळ आपण किंवा ठराविक काही जण आनंदात असून भागणार नाही. तसे असेल तर ती व्यक्ती छान आहे हे मर्यादित सत्य आहे, पूर्ण सत्य नाही. कारण त्याच व्यक्तीच्या सहवासात दुःखी, कष्टी होणारे काही जण असू शकतील. याचप्रमाणे आपल्या सहवासात असणारे काही जण जसे आनंदात असतात, तसेच काही जण दुःखातही असतात. अन्न, वस्त्र, निवारा सजीवांसाठी आवश्यक आहे हे त्रिवार सत्य आहे. कारण प्रत्येक सजीवाचा हाच अनुभव आहे. याचा कोणीही सजीव अपवाद नाही. अशा प्रकारे जर एखादी व्यक्ती सर्वांना आनंद देणारी असेल तर ते सत्य आहे. अशा व्यक्तीच्या सहवासात कुणीही आनंदात असायला पाहिजे. असे असणे असंभव आहे. जसे आपल्याला चांगले म्हणणारे असतात, तसेच आपल्याला वाईटही म्हणणारेही असतात. हीच गोष्ट इतरांबाबत आपली असते. याचा अर्थ कुणीही कुणासह निर्भेळ, निर्लेप, निखालस आनंद घेऊ शकत नाही. तो सदा टिकणारा नाही. त्याला मर्यादा आहेत. आपण तर सदानंदी आहोत, नित्यानंदी आहोत, कैवल्यानंदी आहोत. मग आपण आपल्यातील हा आनंद कसा घेऊ शकतो? याचे उत्तर ऋषींनी येथे दिलेले आहे. स्वतःमधील रसास्वादाचा तू अनुभव घे. आनंदाला कारण लागत असेल तर तो निर्भेळ, निर्लेप, निखालस आनंद नाही. आणि म्हणजेच तो आनंद नाही. फार तर ते सुख असू शकेल, तात्पुरते समाधान असू शकेल, एक तडजोड असू शकेल. भविष्यात यामधून नक्की दुःख निर्माण होईल. आनंदाला कारण लागत नाही. आनंद आपला आपण विना कारण असतो. आपण आपल्याजवळ असावे आणि महा आनंदात असावे. सर्वाच्या चूर्ण असावे, मस्त असावे, खुशीत असावे. यासाठी कोणाचीही गरज नाही. इतरांबरोबर आनंदाला मर्यादा येतात. आपण आपल्याजवळ विना अट, अमर्याद आनंदात असतो. ऋषी म्हणतात की तुमच्यात स्वरस सतत वाहत आहे. त्याला ओळखा, त्याच्याशी गट्टी करा, दोस्ती करा, सख्य करा. त्यात आनंदात असा, मजेत असा, स्वस्थ असा, प्रसन्न असा, समाधानात असा. यात बिघाड घालायला कोणतेही माध्यम नाही, साधन नाही. आपणच स्वामी आहोत हे सखोल समजून घ्या. प्रत्येकजण प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी जेथे जो असतो तेथे तो नसतो. जेव्हा आपण एखाद्याजवळ बोलत असतो त्यावेळी तो अन्य काहीतरी विचार करत असतो. तो अन्य ठिकाणी असतो.
तसेच आपणही करत असतो. एकमेकांजवळ बसलेले मनाने कुठेतरी निराळेच ठिकाणी भटकायला गेलेले असतात. मन सदा भरकटत असते. यामुळे कुणीही कुणाच्याही सहवासाचा पूर्ण आनंद घेत नसतो. जेव्हा आपण असे म्हणतो की अमक्याच्या सहवासात मला आनंद मिळाला, तेव्हा ती फक्त आपलीच समजूत असते. प्रत्यक्षात ते सत्य नसते. तो दुसरा त्यावेळी अन्य ठिकाणी आनंद घेत असतो. याचा अर्थ आपल्याला मिळालेला आनंद ही आपली समजूत असते. ते आपणच केलेले आपले समाधान असते. म्हणूनच ते भ्रामक असते. यास्तव स्वतःचे स्वतःजवळ बसायला शिका. नित्य नियमित दररोज स्वतःच्या सहवासात राहा. आपल्यात सदा स्वरस वाहत आहे, त्याची चाहूल घ्या. त्याचा स्वाद घ्या. त्याचा आनंद घ्यायला शिका. हाच सत्य आनंद आहे. हाच नित्य टिकणारा आनंद आहे. हाच कैवल्य मिळवून देणारा आनंद आहे. हरिओम.